नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट नाश्ता बनवणार आहोत. नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही रवा घेऊ शकता. 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. हे प्रमाण अतिशय अचूक आहे. तेवढ्याच पाण्यात आपल्याला रवा पूर्ण एकत्र करून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला, अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे. बघू शकता. तुम्हाला चमचीने हलवता येत असेल तर चमचीने हलवा, नाहीतर हाताने सुद्धा एकत्र करू शकता. अशा पद्धतीने त्याच्यातल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि रव्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता 10 मिनिटानंतर बघू शकता रवा फुललेला आहे. मस्त रवा फुलून आलेला आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत, मीडियम आकाराचे. लाल तिखट किंवा चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता तुम्ही. लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट स्किप करा. ओवा नक्की टाका. जिरं, हळद, चवीनुसार मीठ, हे हातानेच एकत्र करायचं आहे. चमचीने जर का करायला गेलं तर खूप वेळ लागेल. हाताने पटकन करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने. थोडंसं हाताला लटकतं पण काही टेन्शन नाही. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. मस्त. आता गॅसवर कढई ठेवायची. त्यात तेल टाकायचं. तेल छान तापू द्यायचं आहे. बघू शकता, दिसतंय छान तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात भजीप्रमाणे एक एक गोळे करून टाकायचे, किंवा आपण वडे टाकतो त्याप्रमाणे. मस्त पटापट जेवढे मावतील तेवढे टाकायचे, किंवा थोडे थोडे बनवायचे असतील तर थोडे थोडे बनवायचे, काही हरकत नाही. त्याला गोल आकार वगैरे द्यायची काही गरज नाही. जसे तुटले तसेच टाकायचे. मस्त क्रिस्पी बनवून तयार होतात. झाऱ्याच्या साहाय्याने त्याला हलवत राहायचं आहे. थोडा वेळ थांबावं लागतं, कारण ते कच्चे राहतात, नाहीतर झाऱ्याला किंवा कढईला लटकतात. बघू शकता अशा पद्धतीने एक एक मोकळे झाले पाहिजे. मस्त खूप क्रिस्पी बनवून तयार होतात. मस्त खायला खूप चविष्ट लागतात. काहीतरी कुरकुरीत खावं असं वाटतं आणि घरात काहीच नसतं, तेव्हा 5 मिनिटात आपण बनवून तयार करू शकतो. अतिशय सोपी रेसिपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही बनवू शकतं, इतकी सोपी. खायलाही सगळ्यांना आवडतं. अशा पद्धतीने बघून घ्यायचं झालेले आहेत की नाही. त्याला मस्त रेड कलर आला की आपण त्याला काढून घेऊ. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात जे एक्स्ट्रा तेल असतं ते निथळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे तेलातलं. आणि सगळा नाश्ता अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आपण. पटापट बनवून तयार होतो. गरमागरम केचपसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. खूप चविष्ट लागतो.
तुम्ही जर का लहान मुलांसाठी बनवत असाल तर फक्त त्याच्यातलं तिखट कमी करू शकता किंवा स्किप करू शकता. बघू शकता पटकन बनवून तयार होतोय. अशाच पद्धतीने सर्व नाश्ता आपल्याला बनवायचा आहे आणि एक्स्ट्रा तेल काढून घ्यायचं आहे. मस्त बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.